गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपतीच्या दिवसात सगळ्या देशभरातून भाविक पुण्याला येतात. या भाविकांचं एक ठरलेलं असतं, पुण्यात आल्यावर मानाचे गणपती बघायचे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणपतीचं दर्शन घ्यायचं. पुण्यात मानाचे 5 गणपतींना मोठा इतिहास आहे आणि धार्मिक महत्त्व असलेले आहेत. दगडूशेठ गणपती या मानाच्या 5 गणपतीमध्ये येत नसला तरी प्रसिद्धीच्या बाबतीत मात्र दगडूशेठचं नाव वरच्या क्रमांकावर लागतं. पुण्यात गणपतीसाठी येणारा प्रत्येक भाविक हमखास दगडूशेठला जातो. पण दगडूशेठ गणपती एवढा प्रसिद्ध कसा? दगडूशेठच्या 3 मूर्त्यांचा इतिहास काय आहे? सगळी माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. सन 1893 साली श्रीमंत दगडूशेठ हे त्यांच्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजे त्यांची राहावयाची इमारत होती. त्या काळातील पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहवासन झाले. त्या घटनेनंतर ते व त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले. या दरम्यानच्या काळात त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की आपण काही काळजी करू नका. आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. हे 2 दैवत आपल्याला मुलाप्रमाणे सांभाळायचे आहेत. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्ज्वल करतात, तसे हे 2 देव तुमचे नाव उज्ज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची एक मातीची मूर्ती बनवून घेतली. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते केली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबूराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री मोरप्पा शेठ गाढवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामराव बुटलेर, गणपतराव विठोजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यांसारखे सर्व थरातील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील 11 मारुती मंदिरात ठेवली आहे व तिची नित्यनेमाने पूजा चालू असते. सन 1894 साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. सन 1896 साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले, परंतु त्यांनी सुरू केलेले गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी सुरू ठेवली. त्या काळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जायचा. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करत होते. सध्या ही मूर्ती आपल्या कोंढवा येथील बाबूराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात आहे. सन 1896 साली बनवलेल्या या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. त्यामुळे सन 1967 साली आपल्या दगडूशेठ गणपती हलवाईच्या गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुवर्णयुग तरुण मंडळाच्या प्रतापराव गोडसे आदींनी गणपतीची नवीन मूर्ती बनवली. त्यासाठी त्यांनी कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार श्री शिल्पी यांना पाचारण केले. त्यांच्याकडून लहान मूर्तीची नमुना म्हणून बनवून घेतली. बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ही मूर्ती प्रोजेक्टरच्या मोठ्या पडद्यावर दाखवली व सर्व नमुने ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठ्या मूर्तीचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री शिल्पी यांनी त्या काळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली, गणपती मंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती त्याच ठिकाणी नेऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला व त्यानंतर ते सिद्ध श्री गणेश यंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये ठेवले. शिल्पी यांनी जमलेल्या लोकांना मंगलमूर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्यनियमाने पूजा करा व त्यांचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले. त्या काळी ही मूर्ती बनवण्याचा खर्च सुमारे 1125 रुपये इतका झाला होता. हा गणपती लोकमान्य टिळक यांच्या काळात बसवला गेला. हे झाले मूर्तीबद्दलचा इतिहास. सध्याचे जे बाप्पाचं मंदिर आहे तेथे पहिले अग्निशामक दलाचे बंब होते, पण गणपतीच्या ख्यातीमुळे लाखो लोकांची गर्दी तिथे जमा व्हायला लागली आणि मंदिर अपुरं पडायला लागलं. त्यामुळे 2002 मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले.
दगडूशेठ बाप्पा प्रसिद्ध असल्याचं अजून एक कारण म्हणजे महोत्सव. ट्रस्ट दरवर्षी वेगवेगळ्या महोत्सव साजरे करत असते. त्यामध्ये संगीत महोत्सव, मोगरा महोत्सव असे वेगवेगळे महोत्सव मुळे बाप्पा जगभरात प्रसिद्ध झाला. ट्रस्टने गणेशोत्सव हा केवळ आपल्या मंडळापुरता न ठेवता राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा सुरू केली. तसेच गणेशोत्सवामध्ये ऋषीपंचमीला हजारो लोकांची व हजारो महिलांचा सहभाग असलेला अथर्व शीर्ष उपक्रम जगभर पोहोचला आहे. मंडळाने सोशल मीडियाचा देखील भरपूर उपयोग केला आहे. बाप्पाचे फोटो लाईव्ह आरतीद्वारे बाप्पा जगभरात पसरवला आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीशी संबंधित आणखी एक किस्सा बहुतेक जणांना ठाऊक आहे. तो म्हणजे कुली चित्रपट. कुली चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी जया बच्चन यांनी दगडूशेठ हलवाईचे दर्शन घेऊन नवस केला होता व बच्चन बरे झाल्यानंतर तो नवस फेडला होता. या गणपतीच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट स्थापना झाला. समाजोपयोगी कामांना मदत करण्यासाठी हा ट्रस्ट अग्रेसर आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट मिळालेल्या देणग्यांमधून परोपकारी कार्य करतो आणि महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत ट्रस्ट म्हणून ओळखला जातो. ट्रस्ट पुण्यातील कोंढवा येथे पिताश्री नावाचे वृद्धाश्रम चालवतो. हे घर 15 दशलक्ष रुपयात बांधले गेले आहे आणि मे 2003 मध्ये उघडले गेले. त्याच इमारतीत ट्रस्ट 400 निराधार मुलांना घर आणि शिक्षण प्रदान करते. ट्रस्टद्वारे प्रदान केल्या गेलेल्या इतर सेवांमध्ये पुणे जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यामध्ये गरिबांसाठी रुग्णवाहिका आणि आरोग्य दवाखान्यांचा समावेश आहे. ससून हॉस्पिटलमध्ये सुद्धा मुफ्त अन्नछत्र देते. देवदासी महिला व त्यांचे मुलांचे संगोपन असे उपक्रम राबवले जातात. मंदिराच्या मुख्य गणेश मूर्तीचे जवळजवळ 10 दशलक्ष रक्कम इतका विमा उतरवला गेला आहे. हे मंदिर 130 वर्ष जुने आहे. 2017 मध्ये या मंदिराने आपल्या गणपतीचे 125वे वर्ष साजरे केले. पण दगडूशेठ गणपती प्रसिद्ध असल्याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे लोकांची श्रद्धा. दगडूशेठचा बाप्पा नवसाला पावतो अशी लाखो भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे नवस करण्यासाठी आणि ते केलेले नवस फेडण्यासाठी असंख्य भाविक दगडूशेठला येत असतात. हेच श्रद्धा लोकांमध्ये वाढत गेली आणि दगडूशेठ गणपती भोवती प्रसिद्धी आणि श्रद्धेचं वलय वाढत गेलं. श्रीमंत दगडूशेठ गणपतीची दरवर्षी सादर केला जाणारा देखावा व विद्युत रोषणाई हा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवत मंडळाने भाविकांचे लक्ष कायम आपल्याकडे घेतलं आहे. पुण्यात कधी गेलाच तर मानाचे 5 गणपती सोबत दगडूशेठ बाप्पाचे दर्शन नक्की घ्या आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी सावली कट्टाला फॉलो करा. धन्यवाद.